This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः फाल्गुन शुक्ल चतुर्थी दिनांक 17 मार्च 2021 पतंजल योग सूत्र विक्षोभवाक्य प्रश्न मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रेऽधुना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यक् अध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। ओम शांति शांति शांति। बर आज टेक्निकल प्रॉब्लेम मुळे अर्धा तास जवळपास गेलाच आहे, पण ठीक आहे, जेवढं करता येईल ते. प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ये विकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ये मिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्यालम्बना वृत्तिर्निद्रा अनुभूतविषया सम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशीकारसंज्ञा वैराग्यं तत्परं पुरुषख्यातिर्गुणवैतृष्ण्यं वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञातः विरामप्रत्याभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः बहुप्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्यस्मृतिसमाधि प्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगानाम् आसन्नः मृदुमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानात् वा क्लेशकर्मविपाकाशयैरपरापृष्टः पुरुषविशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञबीजं स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिश्चान संशय प्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मदस्याङ्गमे जयत्वश्वासप्रश्वासाविक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थम् एकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां सुखदुःखः पुण्यापुण्यविषयाणां भावनार्थश्चित्तप्रसादनं प्रच्छदोधनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथा विमतध्यानात् वा परमाविपरममुहूर्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तेरभिजातस्य मणेर्गृहीतृग्रहणग्राह्येषु तस्ततञ्जनता समाप्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्यैवार्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं च आलिङ्गपर्यवसानं ता एव सबीजसमाधिः निर्विकारवैचारत्यध्यात्मप्रसादः कृतं भरा तत्र प्रज्ञा कृतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्यस्संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्वीतः समाधिः इति पतञ्जलिविरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः।
विषयोका वा ज्योतिष्मती प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी अति अन्वर्थते. विषयोका वा ज्योतिष्मती प्रवृत्ति उत्पन्ना मनसा स्थितिनिबन्धिनी हृदय पुंडरीके धारयतो या बुद्धि संवित बुद्धिसत्वम ही भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिति वैशारद्यात् प्रवृत्ति सूर्येन्दु ग्रहमणि प्रभा रूपाकारेण विकल्पते. तथा अस्मितायां समापन्नं चित्तं निस्तरंग महोदधिकल्पं शान्तम् अनन्तम् अस्मितामात्रं भवति. यत्र इदमुक्तं तम अणुमात्रम् आत्मानम् अनुविद्यास्मि इति. एवं तावत् सम्प्रति जानीते इत्येषा द्वै विषयोपविषयवती अस्मिता माता च प्रवृत्ति ज्योतिष्मती इति उच्यते यया विनश्चित्तं स्थितिपदं लभते इति. तर्हि विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्ना मनसा स्थितिनिबंधिनी. विशोका ज्योतिष्मती अशा प्रकारची जर मनाची स्थिती उत्पन्न झाली तर ती मनाची स्थिती निबंधिनी, ती चित्त शांत करायला, स्थिर करायला अशा प्रकारची उपयोगी पडते. तर हृदयरूपी कमलामध्ये धारण केली जाणारी जी बुद्धी संवित, जी बुद्धीची जाणीव, बुद्धीचं ज्ञान, बुद्धिसत्वम ही भास्वरम आकाशकल्पम तत्र स्थिती वैशारद्यात प्रवृत्ती सूर्येंदु ग्रहमपि प्रभाकार रूपाकारेण विकल्प. आता वास्तविक आपल्याला जे काही ज्ञान होतं ते चित्तवृत्ती विषयाकार अशा स्वरूपाच्या होतात आणि मग ज्ञान होतं. तर आतमध्ये एक प्रकाश आहे, ज्योती स्वरूप असणार अशा स्वरूपाचा, आणि तो त्या सत्व मनाच्या सत्वगुणामुळे असणार अशा स्वरूपाचा. तर बाह्य आलंबन खरं तर काही नाही अशा स्वरूपाची परिस्थिती असताना जेव्हा चित्त त्या सत्वाशीच एकरूप अशा स्वरूपाचं जे प्रकाशमान असणार अशा स्वरूपाचा आहे. सूर्येंदू ग्रहमणी प्रभा रूपाकाराने विकल्पते. सूर्य चंद्र ग्रह रत्न यांच्या प्रभारूपा आकाराने आपल्याला प्रकाशमान, चित्त प्रकाशमान अशा स्वरूपाचं होतं. तथा अस्मितायां समापन्नं चित्तं निस्तरंग महोदधी कल्पम शांतम अनंतम अस्मिता मात्रम. आणि यातलाच दुसरा प्रकार ते अतिशय शांत अशा प्रकारच्या निस्तरंग अशा सागराप्रमाणे होऊन जात. तेव्हा त्याचे प्रकाशमान अशा प्रकारची अवस्था जाणवून हीच एक चित्तवृत्ती असणारी अशा स्वरूपाची आणि ती मनाची स्थिती निबंधिनी असणार, ती विशोका वा ज्योतिष्मती. यात शोकाचा लवलेश नाही असं त्यांचं म्हणणं असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि दुसरा त्यातला प्रकार केवळ अस्मिता, चित्त आहे सॉरी ते परमार्थ तत्व आहे एवढी फक्त जाणीव ती ज्यामध्ये आहे ती विशोका वा ज्योतिष्मती अशा स्वरूपाची नाही. आपण यांचं कोल्हटकरांचं वर्णन एकदा वाचूया, तरी हे एकंदर प्रकरण क्लिष्टच आहे. ग्राह्याचे ज्ञान जिच्या योगाने होती ती चित्तातील ज्योती म्हणजे चित्ताचा सात्विक प्रकाश होय. ही ज्योती हाच विषय ज्या आहे, ज्या प्रवृत्तीस ती ज्योतिष्मती प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीत शोकाचा लेशही नसतो म्हणून ती विशोका. अशा प्रकारची विशोका ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्न केली असता ती मनस्थैर्यास कारण होते. तेव्हा सात्विक एक ज्योती आतमध्ये अशा स्वरूपाची आहे. तिच्या योगानं खर तर बाह्य जगताचं अशा स्वरूपाचं ज्ञान होत असतं. पण इथं बाह्य विषय काही नाहीये. ती ज्योतीच जर जागृत झाली तर तिला विशोका ज्योतिष्मती अशा स्वरूपाचं म्हणतात. आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही मनाची स्थिती निबंधिनी अशा स्वरूपाची असते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या सूक्ष्म अवस्थेतील सात्विक अंशापासून तंतकरण उत्पन्न झालेले आहे. त्यामुळे ते सत्वगणात प्रधान अशा स्वरूपाचा आहे. सत्वगुण निर्मल असल्याने प्रकाशक आहे. त्याची पृथ्वीपासूनच उत्पन्न होते, पण ती निर्मल झाल्याने त्यात सूर्य प्रतिबिंबित होऊ शकते.
तसेच अंतःकरण सत्वगुण प्रधान अतएव निर्बल असल्याने त्याच्या ठिकाणी आत्म्याची प्रकाशमानता प्रतीतीस येते. या प्रकाशशीलतेनेच बुद्धीला बाह्य जगाचे ज्ञान होत असते. सृष्टीतील सर्व पदार्थांना दृग्गोचर होण्यासाठी बाह्य प्रकाशाची आवश्यकता असते. किंबहुना असेही म्हणता येईल की बाह्य वस्तू जेव्हा आपण पाहिल्या असे म्हणतो तेव्हा त्या वस्तूंना व्यापणाऱ्या प्रकाशालाच आपण वस्तुतः पाहत असतो. तद्वत बाह्य वस्तूंचे जेव्हा आपल्याला ज्ञान होते तेव्हा बुद्धी प्रतिबिंबित आत्मप्रकाशामुळेच ते होत असते. तर चक्षुरेंद्रियाने तुम्हाला बाह्य वस्तूंचं ज्ञान होण्यासाठी त्याला प्रकाश नावाची गोष्ट आवश्यक स्वरूपाची राहते. आणि नुसता तो प्रकाश असून भागत नाही. आत्म्याच्या ठिकाणी किंवा आतमध्ये सुद्धा प्रकाश अशा स्वरूपाची सात्विक वृत्ती अशा स्वरूपाची लागते. तेव्हा बुद्धी प्रतिबंधित आत्मप्रकाशामुळेच ते होत असते. शास्त्र संस्कार नसलेल्या माणसाला बाह्य वस्तूवरील भौतिक प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात आला म्हणून त्या वस्तूचे ज्ञान आपणास झाले ही गोष्ट जशी समजत नाही, त्याप्रमाणे प्राकृत माणसांना बुद्धिस्त प्रकाशामुळेच बाह्य वस्तू ज्ञान होत असते हे कळत नाही. तथापि योगाभ्यासी अभ्यास साधकाला ती सूक्ष्म दृष्टी आलेली असते आणि तिच्या सहाय्याने तो या बुद्धिस्त प्रकाशाला जाणू शकतो. त्या आतमध्ये एक प्रकाश अशा स्वरूपाचा आत्म्याचा प्रकाश असणारा अशा स्वरूपाचा आहे आणि त्याचीच जाणीव होणं ही विषवकावा ज्योतिषमती अशा स्वरूपाची प्रवृत्ती आहे. आणि ती योगाभ्यासाने करता येते. त्या ज्योतीवर संयम करण्याचा अभ्यास केल्यावर जी तदाकारता उत्पन्न होते तिला ज्योतिषमती प्रवृत्ती म्हणावयाचं. अशी ज्योतिषमती प्रवृत्ती उत्पन्न झाली असता ती मनस्थैर्याला कारणीभूत. मागील सूत्रात जी विषयवती प्रवृत्ती सांगितली आहे तिच्यात पुढची पायरी म्हणजे ज्योतिषमती प्रवृत्ती. विषयवती प्रवृत्तीमध्ये गंधादी जो मानस विषय कल्पिलेला असतो तदाकार चित्त व्हावयाचे असते. पण ज्योतिषमती प्रवृत्तीत चित्तात मानस विषयांचेही आकार उमटून न देता चित्ताची जी स्वाभाविक प्रकाशशीलता तदाकार चित्त राहील असा अभ्यास करायचा असतो. स्थूल अशा बाह्य वस्तूंचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ती वस्तू पाहणारा द्रष्टा, ते दृश्य आणि द्रष्टादृश्य यांचा संयोग घडवून आणणारे चित्त अशा 3 गोष्टी असतात. विषयाची प्रवृत्ती स्थूल विषय नसून मानस विषय असतो इतकेच. पण ज्योतिषमती प्रवृत्ती स्थूल का सूक्ष्म म्हणजे मानस विषयापैकी काहीच नसते. तर चित्ताची प्रकाशशीलता आणि चित्तात अस्मी म्हणजे मी आहे अशा प्रकारचे स्फुरण म्हणजेच अस्मिता या 2च गोष्टी असतात. त्यामुळे ज्योतिषमती प्रवृत्ती 2 प्रकारची होते. चित्त प्रकाशशीलतेच्या संत प्रवाह रूपाने परिणत होते ती एक, आणि प्रकाशानुसंधान टाकून चित्त अस्मिता मात्र राहते ती दुसरी. या ज्योतिषमती प्रवृत्तीत शोकमोहादिकांचा यत्किंचितही संबंध नसतो म्हणून त्याला विशोका असं म्हटले आहे. ज्योतिषमती प्रवृत्ती उत्पन्न झाली असता सूर्यादिकांच्या तेजासारख्या तेजाकारताने ते चित्त परिणत होते. तर त्याच्यावर सूक्ष्म अशा अस्मितेवर दुसऱ्या प्रकारच्या ज्योतिषमती प्रवृत्तीमध्ये निस्तरंग महासागराप्रमाणे शांत झालेले चित्त केवळ अस्मिताकार होऊन राहते. मागील सूत्रातील विषयवती प्रवृत्तीचे स्वरूप आणि ह्या सूत्रातील 2 प्रकारच्या ज्योतिषमती प्रवृत्ती यांचे स्वरूप ही सूक्ष्म दृष्टीने पाहिली म्हणजे या 3 प्रवृत्ती उत्पन्न करणे म्हणजे पर्यायाने सविचार, सानंद आणि शाश्वत संप्रज्ञात समाधीचाच अभ्यास निराळ्या दिशेने करणे होय. या समाधीचा जो मागे विचार केलाय त्यावरून ध्यानात येईल. या सांगण्याचा तात्पर्य असा की बाह्य विषयाचं जेव्हा ज्ञान स्वरूपाचं काहीतरी होत असतं, विशेषतः चक्षुरेंद्रियाने जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा बाह्य प्रकाश ही गोष्ट त्याच्यासाठी आवश्यक अशा स्वरूपाची राहते. तशीच अंतःप्रकाश ही पण गोष्ट खर तर आवश्यक राहते जो सत्वगुणामुळे आम्हाला प्राप्त होतो. आणि विषयवती वा प्रवृत्ती उत्पन्न मनस्थिती इथे विषयाने युक्त अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होणं अशा प्रकारचं वर्णन केलेलं होतं. आणि एक दिव्य गंध, दिव्य स्पर्श यांची अनुभूती त्यावेळेला वास्तविक बाहेर विषय नसताना. आणि त्याचं त्यांनी महत्व असं सांगितलं होतं की यामुळे योगमार्गावरचा विश्वास दृढ होतो. सर्वसामान्य लोकांसाठी बाह्य विषय असेल तर त्याचे ज्ञान होणं स्वाभाविक असणार आहे गोष्ट आहे. पण वास्तविक दिव्य गंध, दिव्य स्पर्श असं बाहेर नसतानाही त्याचं ज्ञान होतं. अशा प्रकारची विषयवती प्रवृत्ती निर्माण होते.
हीच गोष्ट विशेष अशा स्वरूपाची आहे. आणि तसे सुद्धा निर्माण झाली तर ती मनसा स्थिती बनली, ती मनाची स्थिती राखून ठेवणं अशा स्वरूपाची. आता त्याच्या पुढची पायरी जी आहे, म्हणजे आपण जेव्हा संप्रज्ञात समाधीचा विचार करतो तो वितर्क, विचार, आनंद आणि सांस्कृतिक अशा स्वरूपाच्या 4 अवस्था आपण केल्या. वितर्कामध्ये बाह्य आलंबन होतं, इतरही इंद्रियांचे विषय उपभोग अशा स्वरूपाचे होते. समोर काहीतरी मूर्ती आहे, समोर काहीतरी तस्वीर आहे, उदबत्ती लावलेली आहे, त्याचा गंध दरवळतोय आणि आम्हाला आमचं चित्त त्या मूर्तीवरती किंवा त्या चित्रावरती एकाग्र होतंय. हा सविचार संप्रज्ञात समाधी अशा स्वरूपाचा. दुसरा जो आहे तो सवितर्क, त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये मूर्ती किंवा अशा प्रकारचं आलंबन काही नाहीये. मनात विचार आला की आपलं चित्त त्याच्यावरती एकाग्र अशा स्वरूपाचं व्हायला लागलं. आणि मग साक्षात विषय बाहेर नसतानाही तशा प्रकारची अनुभूती येणं हा दुसरा अशा स्वरूपाचा संप्रज्ञात समाधी आहे. तिसरा सानंद अशा स्वरूपाचा म्हणून समाधी सांगितला. त्याच्यामध्ये आत्मा आनंद स्वरूप आहे आणि त्याचाच आम्ही अनुभव घेतो. इथे प्रकाशमान काहीतरी प्रकरण आतमध्ये असणारा अशा स्वरूपाचा आहे. बुद्धी प्रतिबिंबित आत्मप्रकाश अशा स्वरूपाचा आणि त्या प्रकाशाचा आम्ही अनुभव घेतो असं वर्णन आहे. तिथं तो आत्मा आनंद म्हणून सांगितलेला होता, आनंद समाधी. आणि त्यातला पुढचा सास्मित समाधी म्हणून जो सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अस्मिता मात्र अशा स्वरूपाचं सांगितलेलं. तर हा सास्मित संप्रज्ञात समाधीतला ते प्रकार अशा स्वरूपाचं म्हणून म्हणायला लागेल की ज्याच्या 2 अवस्था अशा स्वरूपाच्या संभवतात. एक आत्मप्रकाशच बुद्धीला जाणवतो, बाह्य विषय काही नाही असणार अशा स्वरूपाचा. आणि हे योगी लोकांना अनुभवाने प्राप्त होणार अशा स्वरूपाचं ज्ञान आहे का अशा प्रकारची स्थिती आहे. सर्वसामान्य माणसाला त्या गोष्टी घडत नाही, पण योगाभ्यासानं अशा स्वरूपाच्या गोष्टी घडतात. जसं दिव्य गंध, दिव्य स्पर्श यांचा अनुभव येतो, तसाच त्या आत्मप्रकाशाचा अनुभव योग्याला अशा स्वरूपाचा येतो. याला ज्योतिष्मती अशा स्वरूपाचं म्हटलंय. आणि त्याच्या पलीकडच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर चित्त समुद्राप्रमाणे शांत, निस्तरंग अशा प्रकारच्या समुद्राप्रमाणे शांत, धीर गंभीर अशा स्वरूपाचं होतं. केवळ आत्मतत्व आहे याची जाणीव अशा स्वरूपाची काहीतरी असते. हा शाश्वत संप्रज्ञात समाधी अशा स्वरूपाचा भाग जो मागे वर्णन केलेला होता तोच आहे. तेव्हा बाह्य विषयापासून सुरुवात करून त्याच्यावरती आलंबनापासून सुरुवात करून प्रत्यक्षात ते आलंबन नसताना त्याची अनुभूती येणं हा पुढचा प्रकार. मग त्या आलंबनाचा संबंधच नाही, आनंदाची अनुभूती अशा स्वरूपाची आहे, आत्म्याच्या आनंदाची. आणि मग आत्म्याच्या प्रकाशाची अनुभूती येणं आणि आत्म्याचं अस्तित्व केवळ जाणवं, अस्मिता अशा पद्धतीने इथं मांडण्याचा प्रयत्न अशा स्वरूपाचा केलेला आहे. आणि त्याच्या योगानं तुम्हाला मनस्थिती निबंधिनी, मनाची एकाग्रता निर्माण होते, मनाची स्थिती टिकून अशा स्वरूपाची ठेवता येते. त्याला विशोका असं का म्हटलंय हा मोठा प्रश्न आहे. त्यांनी आता याच्याविषयी काही त्यात शोकाधिकांचा लवलेश नसतो म्हणून त्याला विशोका असं म्हणतात असं म्हटलेलं आहे. तर मला असं वाटतं की केवळ सत्वगुण प्रधान अशी ही अवस्था अशा स्वरूपाची. रज आणि तमांचा लवलेश याच्यामध्ये नाही. आणि रागादी जे विकार आहेत ते त्या रज आणि तमाशी संबंधित आहेत, त्यामुळे ती विशोका अशा स्वरूपाचं त्याला म्हणतात. ते शोक हे उपलक्षण अशा स्वरूपाचं घ्यावं आणि रागादी कोणतेच विकार ज्यामध्ये नाहीत अशा प्रकारचं ते असतं असं समजावं असा राहील. अरे
नाट्यासाठी झाली. स्क्रोल व्हायला एकच तो पॉइंट आहे, त्याच्यावरतीच केलं तर स्क्रोल होत राहतं, स्क्रोल होत नाही. वीतराग विषयं वा चित्तम् वीतराग विषयं वा चित्तं वीतराग चित्तालंबनोपरक्तं वा योगिनश्चित्तं सति पदं लभते. त्या वीतराग विषय अशा प्रकारचं जर चित्त असेल तर तेही मनसस्थिती निबंधिनी अशा स्वरूपाचं प्राप्त करून देतं. वीत म्हणजे पूर्णत्वाने नाहीसा झाला आहे, राग म्हणजे विषयाभिलाष रूप चित्त क्लेश जातात, ते वीतराग पुरुष. अशा पुरुषांचे चित्त हेच आहे आलंबनाचा विषय, ज्या चित्तानं ते वीतराग विषय चित्त होय. अशा प्रकारचे चित्त मनस्थैर्याला कारणीभूत होत असते. तेव्हा अशा प्रकारच्या वीतराग ज्या व्यक्ती आहेत त्यांचं चित्त हेच माझ्या आलंबनाचा विषय झालं. माझ्या मनामध्ये त्यांच्याच संदर्भातले विचार, त्या चित्तासंबंधीचे विचार सुरू झाले तरी सुद्धा मला मनाची स्थिती निबंधिनी अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते. आणि हे विशोकावा ज्योतिषमती या विषयवती किंवा ज्योतिषमती प्रवृत्ती उत्पन्न करणे दीर्घ अभ्यासाने साध्य होत असल्याने कठीण आहे, म्हणून यापेक्षा सोपा उपाय पुढे सुद्धा सांगितला असं याच्यावरती मतला शिकली. आता हे चित्त आहे, वितराग विषय वा चित्तम, असं चित्त तुमच्या आलंबनाचा विषय असणारा स्वरूपाचा. वितराग असणाऱ्या अशा स्वरूपाची व्यक्ती महावीर असेल किंवा आणखीन कोणी असणार अशा स्वरूपाचा असेल. तिचा पुतळा, तिचं चित्र असं झालं तर ते तुमचं सवितर्क सविचार हे जे काही तुम्हाला सांगितलेलं होतं आलंबन ज्याच्यामध्ये बाह्य स्पष्ट असणारा अशा स्वरूपाचं आहे, ते तुम्हाला समोर दिसू शकतं असणारा अशा स्वरूपाचं. पण प्रत्यक्षामध्ये त्याच्याही पलीकडे अशा स्वरूपाचं जायचंय. त्या अशा व्यक्तीचं चित्त हे मुळामध्ये तुमचं आलंबनाचा विषय, ही व्यक्ती आलंबनाचा विषय नाहीये. वितराग विषय अशा प्रकारचं वितर्क विचारानंतर, तो पहिला वितर्क आहे, दुसरा विचार आहे. तर वितर्कामध्ये तुम्हाला आलंबन ते चित्र म्हणा की मूर्ती म्हणा अशा स्वरूपाचं काही. पण आम्ही आता संप्रज्ञात समाधीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये वगैरे अशा स्वरूपाचे आहोत. अस्मिता मात्र अशा स्वरूपाचं असेल त्याला एक विकल्प म्हणून वितराग विषय वा चित्त, वितराग विषय असणारा अशा स्वरूपाचं चित्त हे जर आलंबनाचा विषय असेल, त्या ठिकाणीच चित्त तुमचं एकाग्र अशा स्वरूपाचं झालेलं असेल, योगिना चित्तम स्थिती बदल लभते, तर तुम्हाला पुन्हा मनस्थिती निबंधनी अवस्था प्राप्त होते. शुक आणि सनकादिकांसारख्या ठिकाणी क्लेशांचा लेश मात्रही उरलेला नसतो. अशा प्रकारच्या अत्यंत रिक्त पुरुषांची वर्णने पुराणात त्यात आपल्यास उपलब्ध होतात. साधकाचे भाग्य उदयाला आले असेल तर निरिंदन अग्नीप्रमाणे त्याचे चित्त प्रशांत झालेले आहे, अशा दिव्य पुरुषाचे दर्शनही त्याला घडते. अशा आत्मसाक्षात्कारी प्रशांत पुरुषाचे वर्णन वाचून आता त्याचे साक्षात दर्शन घडून साधकांच्या चित्तावर काय हो ह्या महापुरुषाचे तीव्र वैराग्य अशा प्रकारचा आदरयुक्त आश्चर्ययुक्त आदराचा ठसा उमटत असतो. अशा प्रकारच्या ठसा उमटण्याला साधकाच्या चित्तातही चतुर्दश संस्कार थोड्या बहुत प्रमाणात असावे लागतात. एखाद्या उत्तम गवयाचे गाणे ऐकून काय हो हा पुरुष उत्तम गातो असे उद्गार तोंडून निघतात. तो स्वतः जरी उत्तम गायक नसतात तरी गायन विद्येचा मरबज्ञ भोगता असतो, आणि असा तो असेल तरच त्यात गाण्याचे खरे महत्व वाटेल. एक कथा याच्या संदर्भामध्ये होती. कुठल्या तरी चमत्कारिक अशा प्रकारचा मुस्लिम बादशाह आणि कुठल्या तरी खूप गवयाचं खूप छान गाणं त्यांनी ऐकलं असणार.
आणि मग त्यांनी सांगितलं विशिष्ट मैफिल भरवायची आणि त्या गायकाचं गाणं ठेवायचं. पण त्यात बसलेल्या कोणीही कळत नकळत सुद्धा मान डोलवायची ना. मान डोलवली गेली तर मस्त बुडवलं जाईल. तर बाजूला पहारेकरी ठेवले तलवारी हातात घेऊन गाणं सुरू झालं. सगळे चिडीचुप्प मान ताट करून अशा स्वरूपाचे बसलेले. जसं गाणं रंगात आलं तसं काहींच्या माना डोलायला लागल्या आणि मग गाणं थांबवण्यात आलं आणि त्यांनी पहारेकरांना विचारलं कोणाकोणाच्या माना डोलल्या. पहारेकरांनी नावं सांगितली, माणसं दाखवली, ह्या माणसांच्या माना डोलल्या. तर आता सगळ्यांना वाटलं की झालं आता चिडलाय आणि या सगळ्यांची डोकी उडवणार. झालं उलटच. त्याने सांगितलं की ठीक आहे, एवढीच माणसं आता राहतील, बाकी सगळ्यांनी निघून जायचंय आणि फक्त त्यांच्यासाठी माहिती त्या मर्मज्ञ रसिक अशा स्वरूपाचा जर असेल तर तो आपली मान उडणार आहे याची तमा न बाळगता खऱ्या अर्थाने दात देऊ शकतो, नकळत दात देतो. तसं मर्मज्ञ असणारा अशा स्वरूपाचा योगी त्याला त्या प्रकारच्या वीतराग विषय अशा प्रकारच्या चित्ताचं आलंबन जर प्राप्त झालं तर त्याचेही चित्त तशाच प्रकारचं निर्विकार अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. याप्रमाणे विरक्त पुरुषाला पाहून त्याच्याविषयी आदर वाटणाऱ्याच्या ठिकाणी अशा पूर्ण विरक्त पुरुषाची यथार्थ योग्यता जाणण्यापुरते तरी वैराग्य असावे लागते. विरक्त पुरुषाला पाहून स्वाभाविकपणे आपल्याकडचे कितीतरी उच्च प्रकारचे वैराग्य हा महापुरुषाच्या ठिकाणी आहे असे वैराग्यानुभव थोडा जरी जास्त असेल त्यालाच वाटतं. म्हणजे तेवढ्यापुरते त्याचे वैराग्य विषयक चित्त संस्कार जागे होतात. अशा रीतीने संस्कार जागे झाल्यावर त्या विरक्त पुरुषाचे चित्त किती निर्विकार आणि प्रशांत आहे असे विचार पुन्हा पुन्हा मनात आणून त्या विरक्त पुरुषाच्या चित्ताशी साधकाच्या चित्ताची तदाकारता झाल्याने मनातील विषयाविलास वृत्ती आणि तज्जन्य चांचल्यही नाहीसे होतात आणि तेही तेवढा काळ स्थिर भावाला प्राप्त होते. मग चित्तही स्थिर आणि प्रसन्न अशा स्वरूपाचे होत असते. तर हा एक वेगळाच असणारा अशा स्वरूपाचा अनुभव आहे. आणि जोपर्यंत तुमची तेवढ्या पायरीला पोचण्याची तयारी होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्ही याचा अनुभव अशा स्वरूपाचा घेऊ शकत नाही. पण कुठल्याही विशोका व ज्योतिषमती असो किंवा वितराग विषयी व चित्त अशा प्रकारची परिस्थिती असो, आम्ही त्या अवस्थेला जर पोचलो तर आम्हाला नक्की या प्रकारचा अनुभव येईल. थांबूया. पुढच्या बुधवारी होईल, त्याच्या पुढच्या बुधवारी मी परत कोकणात असणार, त्यामुळे लेक्चर होणार नाही कशाचं. योगेन चित्तस्य पदेन वाचां मनं शरीरस्य च वैद्यकेन योपापरोक्तं प्रवदं मुनीनां पतञ्जलिनाञ्जलिरानतोऽस्मि. ओम शांति शांति शांति. विरम्यते व्याख्यान व्यापार अग्रिमे बुधवासरे पुनरपि मिलिष्यामः.